कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा किंवा मजबूत आर्थिक परिस्थितीची आवश्यकता नसून जिद्द, चिकाटी आणि मेहनत हीच खरी यशाची त्रिसूत्री असल्याचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलीस दलामध्ये थेट असिस्टंट कमांडंट पदावर निवड झालेले महेश जंजिरे यांनी केलंय. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची केंद्रीय पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदावर थेट निवड झाली आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते आता देशसेवेत रुजू होत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे आणि सचिव ॲडव्होकेट विश्वासराव वाठरे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार केला गेलाय. यावेळी खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्य अरुणा काळे, महेश जंजिरे यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी काजल, प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्राध्यापक रवींद्र देवढे, प्राध्यापक डॉक्टर सुधाकर सुंबे यांसह पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. रामचंद्र दरे आणि विश्वासराव वाठरे पाटील यांनी महेश जंजिरे यांच्या UPSCमधील यशाचं कौतुक करताना ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची यशोगाथा प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय. राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचं प्रमाण पूर्वी कमी होतं. ते आता वाढत जरी असलं तरी अपेक्षेइतकं नाही. अनेक विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकत नाही असा न्यूनगंड असतो. मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर कुणालाही यश मिळवता येतं असं महेश जंजिरे यांनी सांगितलंय. सध्या मी दिल्लीजवळील CRPF अकॅडमी गुरुग्राम येथे माझं प्रशिक्षण पूर्ण करत आहे. आज आमचा दीक्षांत समारंभ झाला. या कार्यक्रमाला भारताचे माननीय गृहराज्यमंत्री श्री बंडी संजय कुमार हे उपस्थित होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्हाला देशसेवेची शपथ देण्यात आली. मी आणि माझ्याबरोबरचे 46 अधिकारी आज देशसेवेमध्ये रुजू होत आहोत. मी सांगू इच्छितो की माझं जे शिक्षण आहे ते ग्रामीण भागात झालं आणि मूळतः मराठी मीडियममध्ये झालं. पण तरीही मला जी प्रशासनात येण्याची आवड होती त्यामुळे मी UPSCचा अभ्यास चालू केला आणि मला सांगावंसं वाटतंय की या प्रवासात माझ्या आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी मला मोलाची साथ दिली आणि त्यामुळेच मी UPSCची परीक्षा पास करू शकलो. मला वाटते की आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांनाही प्रशासनात यावे आणि देशासाठी काहीतरी करावे. त्यामुळे माझे हे ग्रामीण तरुणांना आव्हान आहे की कोणताही न्यूनगंड न बाळगता तुम्ही जर कठोर मेहनत केली, सतत प्रयत्न केले, जिद्द ठेवलीत, चिकाटी ठेवलीत तर तुम्ही ही परीक्षा पास करू शकता. प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्राध्यापक रवींद्र देवढे आणि प्राध्यापक डॉक्टर सुधाकर सुंबे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.